नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात स्वागत आहे. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या दत्त प्रबोधिनी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, आता मुख्य विषयाकडे वळूया. नेहमी आपण समृद्धी आणि संपत्ती कशी आकर्षित करावी यावर बोलतो, पण आज आपण त्यामागचे मूळ वास्तुशास्त्रीय विज्ञान आणि थेट देवघरातील काही गुपिते उलगडणार आहोत. चला तर मग. कितीही अफाट मेहनत केली तरी घरात पैसा काही टिकत नाही, हा प्रश्न कधी ना कधी सतावतोच ना. रात्रंदिवस घाम गाळूनही ती आर्थिक अस्थिरता काही पिच्छा सोडत नाही. आता यामागे नक्की काय कारण असू शकतं? याचंच मूळ कुठेतरी आपल्या देवघरात आणि तिथल्या ऊर्जेत तर दडलं नाहीये ना. हेच आज आपण पाहणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत, जसे की पैशांची चणचण का भासते, देवघरातील अत्यंत प्रभावी यंत्रे कोणती, सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असलेला शंख, समृद्धी आणणाऱ्या नैसर्गिक वस्तू, या यंत्रांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी आणि शेवटी आपले कष्ट आणि दैवी कृपेचा मेळ कसा घालावा. तर सुरू करूया पहिल्या भागापासून. पैशांची चणचण का भासते? एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायला हवी. देवघर ही फक्त हात जोडून प्रार्थना करण्याची जागा नाहीये बरं का. हे आपल्या घरातील वैश्विक ऊर्जेचं एक अत्यंत शक्तिशाली केंद्र आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका ॲम्प्लिफायर सारखं, म्हणजे ऊर्जा वाढवणाऱ्या यंत्रासारखं काम करतं. देवघरात जी ऊर्जा असेल तीच कैक पटीने संपूर्ण घरात पसरते. त्यामुळे तिथे जर योग्य साधने नसतील ना, तर घरात समृद्धी येण्यात आपोआपच अडथळे निर्माण होतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, देवघरातील प्रभावी यंत्रे. आता या स्लाइडवरची खरोखरच सर्वात रंजक गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. हे काही केवळ एक डिझाईन किंवा प्रतीक नाहीये, तर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं ते दैवी आसन मानलं जातं. अगदी खरं सांगायचं तर जेव्हा हे यंत्र देवघरात योग्य प्रकारे स्थापित होतं, तेव्हा ते वास्तुदोष अक्षरशः नष्ट करतं आणि साक्षात संपत्तीला चुंबकासारखं आकर्षित करतं. श्रीयंत्राच्या बरोबरीनेच कुबेर यंत्राचाही उल्लेख करायला हवा. पंचधातूपासून बनवलेलं हे खास यंत्र थेट संपत्तीच्या देवतेला म्हणजे कुबेराला समर्पित आहे. समजा आपले पैसे कुठे अडकले असतील किंवा डोक्यावरचं कर्ज कमी करायचं असेल, तर आर्थिक प्रवाहाची बंद झालेली दारे उघडण्यासाठी आणि नवीन संधी मिळवण्यासाठी हे यंत्र खरोखरच एक उत्तम मार्ग आहे. तिसरा भाग आहे शंख, जो आहे सकारात्मक ऊर्जेचा अत्यंत मोठा स्रोत. पण पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी आठवण करून देतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या दत्त प्रबोधिनी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, आता शंखाविषयी एक अत्यंत कडक वास्तुशास्त्रीय नियम आहे. देवघरातला दक्षिणावर्ती शंख हा केवळ आणि केवळ पूजेसाठी आणि दैवी ऊर्जा साठवण्यासाठीच ठेवायचा असतो. तो चुकूनही वाजवायचा नसतो. वाजवण्यासाठी नेहमी दुसरा म्हणजे नियमित शंख वापरावा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते. यानंतर आपला चौथा भाग आहे समृद्धी आणणाऱ्या काही नैसर्गिक वस्तू. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की निसर्गातच किती प्रचंड ताकद दडलेली आहे. जसं की एकाक्षी नारळ हा अतिशय दुर्मिळ असतो आणि घरात वैवाहिक सुख शांती आणण्यासाठी तो कमालीचा प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर गोमती चक्र आणि कवड्या आठवतात का? दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात यांचा विशेष वापर होतोच, कारण ते आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून पैसाचा प्रवाह अगदी सुरळीत करतात. आता पाहूया पाचवा भाग, या सर्व यंत्रांची प्राणप्रतिष्ठा आणि त्यांचे महत्त्वाचे नियम. फक्त दुकानातून वस्तू आणून देवघरात ठेवली म्हणजे काम झालं असं नाही. या पवित्र भूमीला खऱ्या अर्थाने जागृत करण्यासाठी स्थापनाविधी अत्यंत गरजेचा असतो. ही अतिशय सोपी 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे. पहा, सगळ्यात आधी यंत्रावर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर श्रीसूक्त किंवा पुरुष सूक्ताचे 16 वेळा पठण करायचे आणि शेवटी देवाला छान गोडाचा नैवेद्य दाखवायचा. अगदी एवढं केल्यावरच हे यंत्र कार्यान्वित होतं. पण एक लक्षात घ्या, एकदा स्थापना केली की काम संपलं असं नाही. या यंत्रांची नियमित देखभाल आणि तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे. उदाहरण द्यायचं तर कुबेर यंत्राचं उत्तम फळ मिळवण्यासाठी दर गुरुवारी त्यावर पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करणं आवश्यक असतं. या अशा नियमित सेवेमुळेच हे वास्तु उपाय प्रभावीपणे आणि सातत्याने काम करतात. आणि आता शेवटचा 6वा भाग, कष्ट आणि दैवी कृपेचा मेळ. शेवटच्या टप्प्यावर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगेन, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या दत्त प्रबोधिनी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की ही यंत्रे म्हणजे कोणतीही जादूची कांडी नाहीये बरं का. ह्या वस्तू आपलं नशीब आणि घरातील ऊर्जा योग्य दिशेने नक्कीच वळवतात, पण त्याला अविरत कष्टांची आणि मेहनतीची जोड लागतेच लागते.
कष्ट हेच ते इंधन आहे ज्यावर ही यंत्रे खऱ्या अर्थाने चमत्कार घडवतात. या संपूर्ण विश्लेषणानंतर एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. सध्या आपल्या स्वतःच्या देवघरात कोणत्या प्रकारची ऊर्जा वाढवली जात आहे? आजच देवघरातील वस्तूंचे आणि हेतूंचं थोडं परीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. काय सांगावे, कदाचित आपल्या प्रगतीची चावी तिथेच दडलेली असेल. या माहितीचा उपयोग करून जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवता येतील. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.